नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, आरोग्य विभाग भरती 2024 ही भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात। पहा, ही अधिकृत वेबसाईट असून याच्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि ऑफिशियल नोटिफिकेशन इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे। बघा, इथे खालती आल्यावरती बघा इथे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, हे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि इथून यामध्ये तुम्ही पाहू शकता जाहिरात किती पदासाठी आलेली आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्याच पद्धतीने फॉर्म कोठे भरायचा, पगार किती असणार आहे, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, अशा प्रकारचा हा GR असून बघा, पद भरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही भरती निघाली असून जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत ही भरती निघाली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमातील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नांदेड अंतर्गत खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे 29 जून 2025 पर्यंत करिता खाली नमूद केलेल्या अटी व शर्ती आधीन राहून कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर रिक्त असलेल्या खाली नमूद पदाची पदभरती करण्याचे आयोजित केले आहे। तरी रिक्त पदाचा तपशील खालील प्रमाणे आहे। बघा, आणि तुम्हाला इथे मुलाखतीची तारीख दिलेली आहे, थेट मुलाखत होणार आहे आणि मूळ कागदपत्र तपासणी सुद्धा होणार आहे। 24/9/2024 वार मंगळवार येथे तुम्हाला थेट मुलाखत आणि मूळ कागदपत्रासह इथे तुम्हाला जायचं आहे। त्याच पद्धतीने बघा, आपण इथे पाहूया कोणत्या जागांसाठी भरती आहे आणि किती जागा आहेत। बघा, 6 प्रकारच्या जागा आहेत। बघा, इथे डॉक्टरसाठी जागा आहे, त्याच पद्धतीनं इथं मेडिकल ऑफिसरसाठी जागा आहे, इथं फार्मासिस्टसाठी जागा आहे, लॅब टेक्निशियनसाठी जागा आहे, डायलिसिस टेक्निशियन, लॅब टेक्निकल, डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंट, त्याच पद्धतीने क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असे। बघा, फिजिशियन कन्सल्टंट, MD मेडिसिन किंवा DNB इथं तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि अनुभवाची अट इथे काही पण नाही आहे आणि वय 61 वर्षापर्यंत चालेल। आणि तुम्हाला इथे सॅलरी किती भेटणार आहे, 75,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। आणि SC साठी 1, ST साठी 1, VGA साठी 1, NTB साठी 1, OBC साठी 1 आणि SBEC साठी 1, SEBC साठी 1 जागा आहे आणि तुम्हाला टोटल 6 जागांसाठी इथे जागा आहेत। बघा, इथे कुणाकुणासाठी जागा आहेत, पीडिट्रिशियन, ॲनेस्थेसिस्ट आणि NT सर्जन अशासाठी तुम्हाला 6 स्पेशालिस्टसाठी इथे किती 6 जागा आहेत। तर त्याच पद्धतीने बघा, MD इथे लागणार आहे तुम्हाला आणि DSC आणि बघा MD ॲनेस्थेसिया आणि MS ENT, त्याच पद्धतीने DORL आणि DND अशा पद्धतीचं तुम्हाला ENT सर्जन, ॲनेस्थेसिस्ट आणि पीडियाट्रिशियन आणि फिजिशियन कन्सल्टंट अशा पद्धतीने तुम्हाला इथे जागा दिली आहेत। फिजिशियन कन्सल्टंटसाठी 2 जागा असणार आहेत आणि पीडियाट्रिशियन 1 जागा असणार आहे, ॲनेस्थेसियासाठी 1 जागा असणार आहे आणि ENT सर्जनसाठी 1 जागा असं असणार आहे। आणि सॅलरी इथे खूप चांगल्या पद्धतीची सॅलरी आहे, तुम्हाला 75,000 सॅलरी इथे भेटणार आहे। आणि मेडिकल ऑफिसरसाठी 21 जागा आहेत। बघा, मेडिकल ऑफिसरसाठी 21 जागा आहेत आणि MBBS इथे तुमचं असणं गरजेचं आहे आणि वय किती आहे, 61,000 वय असणे गरजेचं आहे आणि सॅलरी 60,000 रुपये असणार आहे। आणि बघा, जागा डिवायडेशन बघा, SC साठी 5 जागा असणार आहेत, ST साठी 1 जागा असणार आहे, VGA साठी 1 जागा असणार आहे, NTC साठी 1 जागा असणार आहे, SBC साठी 1, OBC साठी 4, SCBC साठी 2 जागा असणार आहेत, EWS साठी 2 जागा असणार आहेत, ओपनसाठी 4, अशा पद्धतीचे टोटल 21 जागा असणार आहेत। त्याच पद्धतीने फार्मासिस्टसाठी बघा 1 जागा आहे आणि 12th सायन्स आणि डिप्लोमा इन D फार्मसी आणि B फार्मसी इथे तुम्हाला लागणार आहे। त्याच पद्धतीने 60 वर्षापर्यंत वय चालेल आणि 17,000 रुपये सॅलरी असणार आहे आणि जागा फक्त ST साठी कॅटेगरीसाठी दिलेली आहे। लॅब टेक्निशियनसाठी बघा 12 डिप्लोमा असणे गरजेचं आहे आणि विथ महाराष्ट्र पीडियाट्रिक काउन्सिलिंग अपडेट रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि 59 वर्षापर्यंत वय चालेल आणि 17,000 इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। आणि इथे काय एज्युकेशन दिलेलं आहे, NTB साठी 1 जागा आहे, OBC साठी 1 जागा आहे, SCBC साठी 2 जागा आहे, टोटल 4 जागा असणार आहेत। आणि डायलिसिस टेक्निशियनसाठी बघा 12th सायन्स डिप्लोमा इन डायलिसिस टेक्नॉलॉजीचं असणं गरजेचं आहे एज्युकेशन आणि त्याच पद्धतीने वय तुम्हाला 60 वर्षापर्यंत चालेल आणि 17,000 रुपये सॅलरी भेटणार आहे। SC1 VGA
OBC 1, SC BC 1 असं टोटल 4 जागा असणार आहेत. आणि लॅब टेक्निशियनसाठी 12th डिप्लोमा विथ महाराष्ट्र पिडियाट्रिक काउन्सिलिंग अपडेट रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. 59 वर्षापर्यंत हे चालेल आणि 17,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. आणि त्या 4 जागांमध्ये ते लॅब टेक्निशियनसाठी सुद्धा 1 जागा असणार आहे. त्याच पद्धतीने डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट, डिस्ट्रिक्ट क्वालिटी ॲश्युरन्स, हॉस्पिटल मॅनेजर आणि कन्सल्टंट फ्लोरेसिस त्यासाठी काय एज्युकेशन लागणार आहे? एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH आणि MHA MBA हेल्थ केअर असं तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे. त्याच पद्धतीने विथ रिलेव्हंट प्रोग्राम मॅटिक इयर एक्सपिरियन्स. बघा इथे तुम्हाला 1 वर्ष एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. आणि तुम्हाला वय किती? 38 वर्षापर्यंत वय चालेल. आणि तुम्हाला कार्यरत असलेल्या वर्षामध्ये 5 वर्षाची सूट देण्यात येणार आहे. आणि ते सॅलरी 35,000 रुपये सॅलरी असणार आहे. आणि ST साठी 1, OBC साठी 1, SC BC साठी 1 आणि EWS साठी 1 जागा असणार आहे. टोटल 4 जागा इथे तुम्हाला भेटणार आहेत. त्याच पद्धतीने बघा क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी having recognized qualification in clinical psychology from any institute approved and recognized by the Rehabilitation Council of India constitute under section 3 of the Rehabilitation Council of India Act 1992 or having postgraduate degree in psychology or applied psychology and master of philosophy in clinical psychology or मेडिकल अँड सोशियोलॉजी. बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन झालेलं असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला 3 इयरचा एक्सपिरियन्स असणं इथे गरजेचं आहे. 3 इयर्सचा एक्सपिरियन्स. आणि तुम्हाला इथे वयसुद्धा 59 वर्षापर्यंत चालेल आणि 30,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. आणि VGA साठी जागा आहे. आणि मूळ कागदपत्रे तपासणीचा दिनांकसुद्धा दिलेला आहे इथे. मूळ कागदपत्रे तपासणी कधी होणार आहे आणि तुमची मुलाखतसुद्धा ह्याच दिवशी होणार आहे. 26/9/2024 वार गुरुवार. त्या दिवशी तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे. आणि हजर राहून तुमचं मुलाखत किंवा कागदपत्र तपासणी इथे होणार आहे. त्याच पद्धतीने बघा फिजिओथेरपिस्टसाठी पण जागा आहे. ग्रॅज्युएट अँड डिग्री इन फिजिओथेरपिस्ट 2 इयर एक्सपिरियन्स आणि 59 वर्ष वय असणं गरजेचं आहे. आणि 20,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. VGA साठी 1 तिथं जागा असणार आहे. इथं तेच DMLT असणार आहे. 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आणि 43 वर्षापर्यंत वय असणार आहे. आणि 20,000 रुपये सॅलरी इथे तुम्हाला असणार आहे. त्याच पद्धतीने एंटोमॉलॉजिस्ट MCA एंटोमॉलॉजिस्ट और MSc झूलॉजी विथ एंटोमॉलॉजिस्ट बघा 18 ते 59 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि 40,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. SC 1, ST 1, VG 1, OBC 1 आणि SC BC 1 अशा पद्धतीने 5 तुम्हाला इथे व्हॅकन्सी दिली आहेत. त्याच पद्धतीने पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट त्याच्यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ 18 ते 60 वर्ष वय असणे गरजेचं आहे. आणि 35,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. VG 1 साठी 1 जागा आहे. आयुष डाटा एंट्री ऑपरेटर एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग फ्रॉम CCC इन टायपिंग स्पीड 40 WPM आणि इंग्लिश 30 WPM मराठी पर रेफरन्स विल बी गिव्हन एक्सपिरियन्स पर्सन. बघा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आणि ज्यांना एक्सपिरियन्स असेल त्याला इथं रेफरन्स दिला जाणार आहे. आणि 21 ते 59 वर्ष इथं तुमचं वय असणं गरजेचं आहे. 18,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. आणि ओपनसाठी 1 जागा आहे. त्याच पद्धतीने अटी आणि शर्ती काय आहे त्या पदासाठी आपण इथे पाहूया. बघा सदर नियुक्ती ही निवड कंत्राटी स्वरूपाची असून 29 जून 2025 पर्यंत कालावधीकरिता असेल. केंद्र शासनाने अथवा राज्य शासनाने संबंधित पद नामंजूर केल्यास संबंधित कोणत्याही पूर्वसूचना न देता उमेदवारांनी सेवा समाप्त करण्यात येईल. बघा तुमची ही कंत्राटी स्वरूपाची पदवी असून त्यासाठी तुम्हाला कधी पण म्हणजे त्यांनी संबंधित कोणत्याही पूर्वसूचना न देता उमेदवारांना समाप्त सुद्धा करू शकतात. म्हणजे जॉबवरून काढू शकतात. स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. तसेच सर्व मूळ कागदपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. करिता सर्व संबंधितांनी 24/9/2024 वार मंगळवार रोजी सर्व आवश्यक मूळ कागदपत्र व त्यांच्या 1 झेरॉक्स बंच घेऊन जिल्हा प्रशिक्षण केंद्र मल्टीपर्पज इथे तुम्हाला 24/9/2024 दिवशी तुम्हाला इथे जायचं आहे. आणि तिथं जाऊन तुम्हाला कागदपत्राची तपासणी आणि तुमचे थेट मुलाखत इथे घेण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन डायलिसिस टेक्निशियनसाठी सुद्धा इथं पदाकरिता अर्ज उमेदवारांना कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. आणि संबंधितांना
25/9/2024 वार बुधवार रोजी सकाळी 9 वाजता सर्व आवश्यक मूळ कागदपत्र व एक बंच झेरॉक्स घेऊन उपस्थित राहावे लागणार आहे बघा। लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि डायलिसिस टेक्निशियनसाठी सुद्धा 25/9/2024 रोजी वार बुधवार सकाळी 9 वाजतापर्यंत तुम्हाला तिथे उपलब्ध राहायचं आहे। म्हणजे तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तिथे जायचं आहे। त्याच तुम्हाला तिथे कौशल्य चाचणी आणि मूळ कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे। त्याच पद्धतीने डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट, डिस्ट्रिक्ट बघा क्वालिटी अश्युरन्स कोऑर्डिनेशन, हॉस्पिटल मॅनेजर, कन्सल्टंट, फ्लोरोसिस, क्लिनिकल फिजिओ सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, STC, STLC या पदाकरिता 26/9/2024 वार गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता आवश्यक राहणे गरजेचं आहे बघा। कागदपत्रे घेऊन 9 वाजता तुम्हाला वार गुरुवार आणि 26/9/2024 या पदासाठी बघा डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट आणि इथे STLC पर्यंत तुम्हाला या पदासाठी तिथे म्हणजे उपलब्ध राहायचं आहे। कशासाठी तर त्या दिवशी तुमचं कागदपत्रे पडताळणी आणि तुमचा इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे। एंटोमॉलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आणि आयुष डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी 27/9/2024 वार बुधवार रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत तुम्हाला कागदपत्राचा एक बंच झेरॉक्स घेऊन उपस्थित राहायचं आहे। त्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे बघा। या पदाकरिता 27/9/2024 पर्यंत उपलब्ध राहायचं आहे। वार शुक्रवारी तुम्हाला तिथे थेट मुलाखतीसाठी जायचं आहे। त्याच डायलिसिस टेक्निशियन आणि लॅब टेक्निशियन या पदाकरिता 2 रिक्त जागा असून उर्वरित 2 जागा एक्सरे टेक्निशियन पदाकरिता आहेत, परंतु सदर पदे भरण्याकरिता मान्यता नसल्यामुळे एकूण 4 रिक्त पदापैकी गुणानुक्रमे डायलिसिस टेक्निशियन 1, फ्लोरोसिस टेक्निकल 1 अशी केवळ 2 पदे भरण्यात येणार आहेत बघा। STLC, STC या पदाकरिता 3 रिक्त जागा असून प्राप्त उमेदवारांना अर्जामधून गुणक्रमे STLC 2, STC 1 अशी 3 पदे भरण्यात येणार आहेत बघा। सर्व पदाकरिता ठिकाण जिल्हा प्रशिक्षण केंद्र मल्टीपर्पज हायस्कूल मागे वजीराबाद नांदेड हे असून सर्व संबंधितांनी पद निहाय देण्यात आलेले दिनांकाच्या दिवशी सकाळी 9 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे बघा। तुम्हाला कुठे पदासाठी हजर राहायचं आहे, कुठं कागदपत्रे पडताळणी कुठं होणार आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू कुठं होणार आहे तर इथे ॲड्रेस दिलेला आहे। तर तो ॲड्रेस काय आहे व ठिकाण म्हणजे पदाकरिता कुठे हजर राहायचं आहे, जिल्हा प्रशिक्षण केंद्र मल्टीपर्पज हायस्कूलच्या मागे वजीराबाद नांदेड हे असून सर्व संबंधितांनी पद निहाय देण्यात आलेल्या दिनांकाच्या दिवशी सकाळी 9 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे बघा। तुम्हाला 9 वाजता उपस्थित राहायचं आहे आणि तुमच्या पोस्टनुसार तुम्हाला कधी बोलवलं आहे त्या दिवशी तुम्ही हजर राहणे गरजेचं आहे। सर्व उमेदवारांनी नाव नोंदणीकरिता सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत उपस्थित राहावे। त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांचा प्रवेश मिळणार नाही, त्याबाबत कोणतीही अपेक्षा चालणार नाही। त्यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी बघा। यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी। थेट मुलाखत करिता पद्धती विशेष वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता खालील प्रमाणे गुणांकन पद्धत राहील बघा। तुम्हाला कशा पद्धतीने मार्क्स देणार आहेत, सब्जेक्ट नॉलेज 10 मार्क, रिसर्च आणि अकॅडमिक नॉलेज 10 मार्क, लीडरशिप क्वालिटी 10 मार्क, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी 10 मार्क, एक्सपिरियन्स 10 मार्क, फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स 2 मार्क आणि 1 इयर आणि फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स 1 मार्क, फॉर 1 इयर, टोटल एक्सपिरियन्स 10 मार्क अशा पद्धतीने तुम्हाला इथे मार्क्स देणार आहेत आणि त्यानुसार इथे तुमची निवड पद्धती होणार आहे। त्याच पद्धतीने शैक्षणिक अर्हताची गुणांकन पद्धत सुद्धा इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे। या पद्धतीने तुमचे मार्क्स क्वालिफाय म्हणजे होणार आहेत किंवा मार्क्स धरले जाणार आहेत। अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे इथे ते फॉर्मचा प्रती सुद्धा देण्यात आलेला आहे बघा। कोणत्या पदाकरिता अर्ज करत आहात ते लिहिणे गरजेचं आहे। इथे पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवणे गरजेचं आहे। इथे तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे मराठीमध्ये, फर्स्ट आडनाव लिहायचं, स्वतःचे नाव आणि वडिलांचे पतीचे नाव लिहायचे आहेत आणि इंग्रजीमधून सुद्धा लिहायचं आहे। पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, तुमचा ॲड्रेस संपूर्ण टोटल ॲड्रेस इथे टाकायचा आहे आणि कायमचा पूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, इथे ID टाकायचे, डबल मोबाईल नंबर असेल तर ते सुद्धा टाकू शकता आणि जन्मतारीख इथे टाकायची आहे रोजीचे, म्हणजे ह्या तारखेपर्यंत तुमचे वय किती आहे हे सुद्धा इथे टाकायचं आहे आणि अर्जदारांचे रहिवासी प्रमाणपत्र आहे किंवा नाही हे तुम्हाला इथे आहे किंवा नाही मध्ये सांगायचं आहे। अर्जदाराकडे जातीचं प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा इथे तुम्हाला सांगायचं आहे किंवा नाही। त्याच पद्धतीने विवाहित आहेत किंवा नाहीत बघा। अर्जदार विवाहित असतील तर यस करा, नाही तर नाही करा।
आणि तुमचं शैक्षणिक पात्रता काय झालेली आहे, किती पास झालेलं आहे तुम्ही, 10वी 12वी, तुमचं किती एज्युकेशन घेतलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन, त्याच पद्धतीने कुठल्या विद्यापीठाचे नाव लिहायचं आहे आणि उत्तीर्ण वर्ष लिहायचं आहे, प्राप्त गुण तुम्हाला कितीपैकी किती गुण मिळाले आहेत आणि इथे टक्केवारी इथे लिहायचं आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला अनुभव किती वर्षाचा आहे ते अनुभव असेल तर सुद्धा अनुभव सुद्धा इथे लिहू शकता। त्याच पद्धतीने आपण तुमच्या वर फौजदारी कायदा केले गुन्हा असेल तर ते सुद्धा होय आणि नाही असल्यास तर लिहायचं आहे आणि तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट जोडलात ते सुद्धा लिहिणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे रहिवासी असेल तर होय किंवा नाही करायचं आहे। आणि त्याच पद्धतीने तुम्ही या पदाकरिता सर्व नियम अटीमध्ये फॉलो करत असाल किंवा बसत असाल तर ठिकाण दिनांक लिहून इथे स्वाक्षरी इथं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रतिज्ञापत्र सुद्धा भरायचं आहे। म्हणजे प्रतिज्ञापत्र भरायचं कसं तुम्हाला माहीतच असेल, इथे नाव लिहायचं आणि तुमच्या इथं वडिलांचे नाव लिहायचं आणि तुम्ही तुमचे वय लिहायचं आणि याद्वारे जाहीर करते मी आणि यासाठी किती म्हणजे तुम्हाला हे आहेत अर्ज दाखल केला आहे, तुमच्या मुलांची संख्या असं पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे। हा प्रतिज्ञापत्र भरून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जोडून फॉर्म भरू शकता। अशा पद्धतीचा हा फॉर्म भरायचा होता। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF ची लिंक भेटेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता प्रतिज्ञापत्र आणि तुमचा फॉर्म। अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। धन्यवाद।